खरं तर खूप वर्षांनी माईक हातात घेतलाय, समोर गर्दी आहे आणि वर्दी पण आहे म्हणून भीती वाटते, पण महाराजांना स्मरून सुरुवात करते। नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जेथे वाढले मी, नमो कर्मभूमी जे जयाचे कामी, पडो देह माझा नमामी नमामी। परमपवित्र माझ्या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार। आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तमाम शिवसैनिकांना मी आदिका अक्षय काळभोरचा मानाचा जय शिवराय। फुलाला फुल जोडत गेलं तर फुलाचा सुंदर फुलहार तयार होतो, फुलाला फुल जोडत गेलं तर फुलाचा सुंदर फुलहार तयार होतो, तसेच दिव्याला दिवा लावत गेलं तर दिव्याची दीपमाळ तयार होते, मण्याला मणी जोडत गेलं तर मण्यांची सुंदर माळ तयार होते आणि माणसाला माणूस जोडत गेलं तर माणुसकीचं सुंदर नातं निर्माण होतं आणि हेच माणुसकीचं नातं निर्माण करण्याचं काम, हेच माणुसकीचं नातं निर्माण करण्याचं काम माझ्या जिजाऊ मासाहेबांनी हाती घेतलं। जिजाऊ मासाहेबांनी हाती घेतलं। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। या बाळाच्या मुठीमध्ये स्वप्न होतं ते उद्याच्या उज्ज्वल स्वराज्याचं सुराज्य करण्याचं एक देखणं स्वप्न घेऊन राजा शिवछत्रपतींचा जन्म झाला। जेव्हा शहाजीराजांनी शिवाजीराजांना 3 गोष्टी दिल्या, त्या 3 गोष्टींमध्ये पहिली गोष्ट होती ती म्हणजे राजमुद्रा, जी संस्कृत मध्ये होती। ती राजमुद्रा अशी होती, प्रतिपचंद्राचे लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुनोशील सैषा मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते। या राजमुद्रेचा अर्थ असा होतो, जगाला वंदनीय असणाऱ्या माझ्या राजाची ही शिवमुद्रा, जगाला वंदनीय असणाऱ्या माझ्या राजाची शिवमुद्रा, माझ्या राजाचं राज्य हे चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जावो, त्याचा विस्तार हो, असा या शिवमुद्रेचा अर्थ होतो। दुसरी गोष्ट होती जी महाराजांना दिली, शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना दिली, ती दुसरी गोष्ट म्हणजे एक छोटंसं मंत्रिमंडळ, जे मंत्रिमंडळ राजांना राजांच्या राज्यकारभारात सहभाग करेल, राजांना राज्यकारभारामध्ये मदत करेल। आणि तिसरी गोष्ट होती म्हणजे तुमच्या आमच्या मनाचा, तुमच्या आमच्या स्वाभिमानाचा भगवा ध्वज, तुमच्या आमच्या मनावरती राज्य करणारा, तुमचा आमचा स्वाभिमान सतत तेवत ठेवणारा माझ्या प्रभू श्री रामचंद्रांचा भगवा ध्वज, हाच भगवा ध्वज हाती घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं भगवा निशाण म्हणून प्रसिद्ध केला। खरं तर बोलायला खूप आहे, सांगायला खूप आहे, परंतु महाराजांचा पराक्रम, महाराजांची महती ही शब्दात वर्णावी इतकी सोपी नाही, शब्दात मांडावी इतकी सोपी नाही। महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं, स्वराज्याचं सुराज्य करण्याचं देखणं स्वप्न हाती घेतलं। फक्त स्वराज्याचं तोरण बांधलं ते मावळ्यांच्या मावळ्यांच्या निष्ठेवरती, मावळ्यांच्या श्रमावरती, मावळ्यांच्या कष्टावरती, राजांच्या विश्वासावरती स्वराज्याचं देखणं स्वराज्य उभं राहिलं। हे स्वराज्य उभं राहत असताना घ्यावं तेवढ्या मावळ्यांची नावं कमी आहेत। बाजी प्रभू देशपांडे असतील, बाजी पासरकर असतील, हिरोजी इंदरकर असतील, तानाजी मालुसरे असतील, खरं तर मावळ्यांची नावं घ्यावीत तेवढी कमी आहेत, परंतु वेळ कमी आहे म्हणून थोडक्यात सांगते। बाजी प्रभू देशपांडेंनी गोडखिंडेची पावनखिंड केली, बाजी प्रभू देशपांडेंनी गोडखिंडेची पावनखिंड केली, तसेच शाहिस्ते खानाला तोडायला, अफजल खानाला फाडायला आणि मराठ्यांच्या नादाला लागणाऱ्याला जिवंत गाडायला शिकवणारा माझा राजा श्री छत्रपती महाराज की। खरं तर अफजल खानाला फाडून माझ्या राजाचा इतिहास संपत नाही, शाहिस्ते खानाला तोडून माझ्या राजाचा इतिहास संपत नाही। माझ्या राजाचा इतिहास आणखी पुढे जात माझ्या राजाने शिकवलं, स्त्रियांचा स्वाभिमान करा, स्त्रियांचा स्वाभिमान जागा करा, स्त्रियांचं संरक्षण करा, स्त्रियांचं संरक्षण करा असं शिकवत असताना राजाच्या कानावरती गोष्ट आली, राजाच्या कानावरती घटना आली रांझ्याच्या पाटलाची। रांझ्याच्या पाटलानं काय केलं, एका स्त्रीवरती बरे दिवस अन्याय केला, बरे दिवस अत्याचार केला, राजांच्या कानावरती खबर पोहोचली, राजांनी त्या क्षणी निर्णय घेतला, रांझ्याच्या पाटलाला बोलावणं पाठवलं। पाटील दरबारात आले, राजांसमोर येऊन उभे राहिले। राजे म्हणाले, पाटील तुम्ही गुन्हा केलाय, तुम्हाला हा गुन्हा मान्य आहे का? रांझ्याच्या पाटलानं मोठ्या गुरमीत सांगितलं, होय राजा मी गुन्हा केलाय, मला मान्य आहे, परंतु ही जनता आमची गुलाम आहे, आम्ही इथले मालक आहोत, ही जनता आमची गुलाम आहे, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, आम्ही त्यांचे मालक आहोत, ती आमची गुलाम आहे, आम्ही त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करू शकतो, आम्हाला जाग विचारणारा कुणी नाही। राजांनी विचार केला आणि राजांनी शिक्षा सुनावली। राजांनी सुनावलेली शिक्षा अशी होती की तत्क्षणी रांझ्याच्या पाटलाचे हातपाय कलम केले जावेत। रांझ्याच्या पाटलाचे हातपाय कलम केले गेले, दोन्ही हात तोडले, दोन्ही पाय तोडले आणि रांझ्याच्या पाटलाला भर चौकात उभं केलं, भर चौकात नेऊन बसवलं, डांबून ठेवलं। ही रांझ्याच्या पाटलाची शिक्षा होती। महाराजांनी हळू जिजाऊ मासाहेबांकडे पाहिलं, मासाहेब आम्ही केलं ते योग्य केलं का? महाराजांनी प्रश्न विचारला। जिजाऊ मासाहेब मंद हसले आणि म्हणाले, राजे तुम्ही केलं ते योग्यच केलं, पण याच जागी मृत्यूची शिक्षा देणं आणखीन योग्य झालं असतं। त्यावर राजे उत्तरले, मासाहेब तुम्ही सांगताय ते आम्हालाही मान्य आहे,
तुम्ही सांगताय ते आम्हालाही मान्य आहे, पण मृत्यूची शिक्षा जर याला सुनावली असती तर याच्यासारखे काही उभे राहिले असते. परंतु येणारा जाणारा याच्याकडे बघून परत माझ्या स्त्रियांच्या वाटेला जाणार नाही याची मला खात्री वाटते. येणारा जाणारा परत माझ्या स्त्रियांच्या वाटेला जाणार नाही याची मला खात्री वाटते. म्हणून मी हा निर्णय दिला, म्हणून मी ही शिक्षा सुनावली. माझ्या राजांना लाभली होती निष्ठावंत मावळ्यांची साथ. त्यातले एक मावळे होते हिरोजी इंदलकर. खरं तर हिरोजी इंदलकरांविषयी बऱ्याच जणांना माहिती असेल, पण मी थोडक्यात सांगते. हिरोजी इंदलकर यांनी गडाचं काम पूर्ण केलं. गडाचं काम पाहायला राजे आले. राजे म्हणले, हिरोजी खरंच गड खूप अप्रतिम बांधला गेलाय. गडाची रचना आणि गडाची ठेवण एकदम व्यवस्थित आहे. स्थापत्य कलेलाही लाजवेल असा गड तुम्ही बांधलात हिरोजी. मागा तुम्हाला काय पाहिजे? हिरोजी म्हणले, राज तुमच्या विश्वासावरतीच सर्व काही आलं राज, मला काही नको राज. तरीही राजे बोलले, बोला हिरोजी बोला, तुम्हाला काय पाहिजे? आज तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला देणार आहे. हिरोजींनी विचारही न करता उत्तर दिलं, राजा मला काही नको, फक्त गडाच्या पायरीवरती नाव कोरण्याची माझं नाव कोरण्याची अनुमती मला द्या. राजा म्हणले, हिरोजी तुम्ही काहीही मागू शकला असतात, वतन मागू शकला असतात, माझं पदही मागू शकला असतात, परंतु तुम्ही मागून मागितलं काय? तर पायरीवरती नाव कोरण्याची अनुमती. हिरोजी मला समजलं नाही. हिरोजींनी सांगितलं, राज आज भल्यांनाही कळत नाही असा आशीर्वाद तुमचा आमच्या पाठीवरती आहे. तुमच्या पायाची पायधूळ माझ्या मस्तकावरती पडावी म्हणून माझं नाव मला तुमच्या गडाच्या पायरीवरती आहे. हे हिरोजींचं मागणं राजांना होतं. राजांनी शिकवलं स्त्रियांचा सन्मान करा. राजांनी सांगितलं स्त्रियांचा सन्मान करा आणि रांझ्याच्या पाटलाचे हातपाय कलम करून राजांनी उत्तम उदाहरण घालून दिलं. एवढ्यावरतीच राजे थांबले नाहीत तर मुघल सेनेची आलेली स्त्री ही राजांनी सन्मानानं साडी चोळी देऊन परत पाठवली. येणाऱ्या परस्त्रीला माते समान मानायला शिकवलं. आमचा राजा नाचवणारा नव्हता तर वाचवणारा होता. खरं तर आमचा राजा नाचवणारा नव्हता, वाचवणारा होता. परंतु आजकाल काय बदलत चाललंय. आजकाल आम्ही फक्त म्हणतो जय जिजाऊ जय शिवराय, परंतु ते अंमलात आणत नाही. आज 3 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही, 70 वर्षाची आजीही सुरक्षित नाही आणि म्हणायला सगळे म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय. फक्त म्हणण्यापुरतं मला वाटतं राजांचं नाव राहिलंय. असं मला वैयक्तिक वाटतं की राजांचं नाव हे फक्त विचारांवरती ठेवू नका, तर ते अंमलात आणा. राजांचं नाव अंमलात आणा. आजकाल घरातून बाहेर पडणाऱ्या मुलीला सांगू नका तू सुरक्षित जा, सुरक्षित घरी ये. आजकाल घरातून बाहेर पडणाऱ्या मुलाला सांगा तू व्यवस्थित जा, व्यवस्थित घरी ये. ही काळाची गरज आहे की मुलाला शिकवणं गरजेचं आहे. आपण मुलींना सांगतो बाई ग तू मुलगी आहे, बाई तू जपून राहा, पण तिला सांगा ना तू स्वराज्यात जन्माला आलेली वाघीण आहे, तुला कुणाला घाबरायची गरज नाही, तू स्वराज्यात जन्माला आलेली वाघीण आहे. या महाराष्ट्राच्या पावन पुण्यभूमीत तुझा जन्म झालाय. नराधमांना फाडायला शिक, नराधमांना आळा घालायला शिक, नराधमांविषयी आवाज उठवायला शिक. हे माझ्या राजांनी शिकवून दिलेलं उदाहरण आहे. माझ्या राजांची कितीतरी उदाहरणं आहेत, सांगायला वेळ कमी पडेल एवढी उदाहरणं माझ्या राजांची आहेत. राजांविषयी बोलावं, राजांविषयी सांगावं तेवढं कमी आहे, कारण आपण फक्त म्हणतो जय जिजाऊ जय शिवराय म्हणतो, म्हणण्यापुरतं होतं, सगळं होतं. 19 फेब्रुवारी येते, नटून पटून येतो, राजांची जयंती साजरी करतो, घरी जातो, झोपतो, सगळं विसरतो. असं करून नाही चालत. घरातून बाहेर पडणाऱ्या मुलीला शिकवा राजे काय होते, घरात येणाऱ्या मुलाला सांगा शिवबा राजे काय होते. आपण म्हणतो शिवबा जन्माला यावा, आपल्या घरी नको, शेजारच्या घरी. कशासाठी? शेजारच्या घरी का? तुम्ही जिजाऊ व्हात तर उद्याचा शिवबा घडेल, तुम्ही जिजाऊ व्हात तर उद्याचा शिवबा घडेल. आपणच जिजाऊ व्हायला तयार नाही तर शिवबा घडणार कसा? आजकाल बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की आम्हाला मुलगी नको मुलगा पाहिजे, आम्हाला मुलगी नको मुलगा पाहिजे. पण जर जिजाऊ जन्माला आली नाही तर शिवबा येणार कुठून? जर जिजाऊ जन्माला आली नाही तर शिवबा येणार कुठून? घरात येणाऱ्या लक्ष्मीचं स्वागत करा, तिला सईबाई बनवा, तिला जिजाऊ मासाहेब बनवा, त्यांचे आचार शिकवा, त्यांचे विचार शिकवा, स्वतःच्या पायावरती उभं करा, वाघांना फाडायला शिकवा, वाघासारखी डरकाळी फोडायला शिकवा, येणाऱ्या नराधमांना गाडायला तोडायला आणि वेळ प्रसंगी मारायलाही शिकवा. हीच माझ्या राजांची शिकवण अंमलात आणली तरी मला वाटतं माझ्या राजांना मानाची आणि श्रद्धेची आदरांजली ठरेल. माझ्या राजा